करून दिली होती, आता गोलंदाजीमध्ये त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. 6 चेंडूमध्ये 13 बनवायचेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल झालाय. आसिफ अनसच्या हातामध्ये आता भविष्य आहे बॅटिंग टीमचं, तर दुसऱ्या बाजूला चंदन भविष्य ठरवेल आपल्या टीमचं कोणता संघ बाजी मारेल. वेट अँड वॉच पॉलिसी. पहिला चेंडू 6 मध्ये 13. पहिलाच बॉल उडवलाय, कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय, मानवंदना दिली आहे. पुनरागमन करून दाखवावे. याच फटक्याची अपेक्षा होती, आसमान दाखवलंय. 6 मध्ये 13 पाहिजे होत्या. आणि याच षटकारासाठी माय नेम इज डॉन डॉन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. टाळ्या वाजल्या पाहिजेत. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. आजचा दिवस प्रत्येक टीमने गाजवलाय, प्रत्येक खेळाडूने गाजवलाय. 6 मध्ये 13 पाहिजे होते. आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा अजूनही गरजेचे आहे. सामना संपलेला नाहीये, अजूनही सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकेल. गती वाढवली, हुक करण्याचा प्रयत्न भंडाट वेगाने, रफ्तार से गिरफ्तार. पुणे बेंगलोर एक्सप्रेस वेवर एक्सप्रेस बॉल टाकावा तसाच हा चेंडू टाकलाय आणि त्याच बॉलवर बीट झालाय. डॉन यांनी 500 रुपये ऑनलाईन पेड केलेला आहे, थँक्यू. आता चेंडू शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 7. अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा धाव घ्यायचे. अनस निघाला होता, तो मागे परतलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला. 2 बॉल जागेवर थांबवलंय. बॉलर देखील हार मानायला तयार नाहीये. म्हणजेच काय, हे बॅटल रंगले. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे 7 म्हणजे काय तर 7 द्यायचे. भिजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. 3 मध्ये बनवायचे 7. ऑन साइडला पुन्हा लॉफ्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉल थांबवलाय. 1 पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पहा आणि अखेर दोघांमधला ताळमेळ कमी पडलाय. विकेट कीपरने बाकीचं काम पूर्ण केलंय. इथे विकेट मिळाले. फलंदाज बाद. आता समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील 6 धावा. दोन बॉल मध्ये 6 बनवायचेत. आयुष्यात पैस लावायची असेल तर स्वतःसोबत लावा. जिंकला तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरला तर अहंकार हरेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिली धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेसाठी निघाले. पण एक रील तुम्ही पाहिली असेल, पीछे देखो पीछे पीछे तो देखो, मागे पाहिलंच नाही आणि तिथेच गडबड झाली. विकेट मिळाली. समीकरणाला 2 चेंडू 6 धावा. काही सामना रंगलाय. 50चं लक्ष होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 आल्या. तिथे असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल. दुसऱ्या षटकामध्ये हमजाने जान टाकली, तिथून विकेट घेतल्या, पुन्हा उलटफेर झाला. म्हणूनच क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ. परंतु आता 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजाला सांगायचं आहे 1 कॉल मॅटर सॉल्व. गोलंदाज म्हणेल 1 बॉल मॅटर सॉल्व. दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील सांगेल 1 षटकार आणि सामना फिनिश. दोघांमधलं हे बॅटल रंगेल. बाजी कोण मारेल, जिंकणार कोण, हरणार कोण, यापेक्षा सरतेशेवटी जिंकणार आहे डीडी स्पोर्ट्स आणि महानाचा करंडक. कारण या स्पर्धेची ही शोभा. 2 चेंडू 6 बनवायचे. चला फार वेळ घेऊ नका, विनंती आहे, फार वेळ घेऊ नका. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत मागे या. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत मागे या. फलंदाजांचं नाव अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. सोहेल आलाय. 2 बॉल मध्ये 6 बनवायच्यात. हृदयाची धडधड वाढली आहे. ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे, पुढच्या 2 बॉल साठी तुमचे डोळे बंद करा, कारण हृदयाची धडधड वाढली आहे. 2 चेंडू 6 धावा. नेल बायटिंग फिनिश. नख चावायला भाग पाडलंय. स्पीड अप करा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा बनवायचे. 1 मोठा फटका, खेळ खल्लास. 1 डॉट बॉल. अजून एक संधी देईल. शेवटचे 2 चेंडू 6 धावा. बॅट फिरवली आहे, कनेक्शन नाहीये, धाव घ्यायची आहे. परंतु इथे 1 धाव मिळेल असं चित्र पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट साठी प्रयत्न केला होता.
परंतु तो लागलेला नाहीये. बाईची घोषणा एकदा मिळाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 धावा बनवायचे. चौकार आला तर चालणार नाहीये. सामना गमवावा लागेल कारण टार्गेट कंपल्सरी चेस हा नियम आहे. 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजीराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करते. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि त्यावर षटकार ठोकावाच लागेल. पिंटू भाऊ भांगडे यांच्याकडून जर षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचा बॉल शिल्लक. एक चेंडू 5 धावा. भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा असं आपण अनेक वेळेला बघतो. आता ही योजना अंमलात येईल का? लाडका भाऊ योजना इथे राबवली जाईल का? कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. बनवायचे 5 धावा. शेवटचा बॉल भन्नाट वेगाने शेवटचा बॉल डॉट बॉल आणि बरोबरच सामना फिनिश. हा सामना जिंकलाय वैष्णव 11 ने. वेल प्लेड वैष्णव 11. हार्डलक समर 11. सामना फिनिश. चला फिल्डिंग टीम कॅप्टन लगेच टॉस साठी पाठवा. फिल्डिंग टीमचा कॅप्टन थोडी टॉस साठी येईल आणि त्यानंतर वैष्णव 11 चा कॅप्टन थोडी टॉस साठी या. लगेच टॉस होईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामनावीरचा किताब दिला जाईल. यानंतरचा सामना वैष्णव 11 विरुद्ध संविधान ग्रुप फायटर 11 या दोन टीमच्या दरम्यान असणार आहे. त्याचा नाणेफेकीचा कौल आणि बरोबरच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन तिथे घेतलं जाईल आणि त्यासाठी आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. आदरणीय विकाजी शिंगेबार